दीपू, मला सांग, तुला स्वयंपाक धड करायला जमेल ना? ताई, सानिका तिला सगळं व्यवस्थित करता येईल, तू नको काळजी करूस. तू तुझं बघ ना. एक कुकर लावल्यानंतर त्याच्या शिट्ट्या किती होतात हे लक्षात राहत नाहीत ना आपल्याला. म्हणून आपण काय करतो, कुकरच्या बाजूला थांबून राहतो आणि बघत बसतो कुकरकडे. हो ना सर? तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारा ना इंद्राला. कसं आहे, साळगावकर आमच्या दीपूशी सुखानं संसार करेल याची खात्री आहे. फक्त एक विचारायचं होतं मला, आता पुढं काय करायचं ठरवलंयस? नाही म्हणजे वसुलीचं काम करणार आहेस की आता जे करतोयस तेच पुढे करणार आहेस? सर, तुम्ही परवानगी देणार असाल तर करेन मी वसुलीचं काम. कारण सर, हे काम वाईट नाहीये. मी हे काम ज्या पद्धतीने करत होतो, ते करताना जशी हिंसा करत होतो ते चुकीचं होतं. पण हे काम चुकीचं नाहीये सर. NPA म्हणजे नॉन प्रॉफिटेबल ॲसेट्स, म्हणजे कर्ज घेऊन लोकांनी परत न केलेले पैसे ते NPA मध्ये जातात. सर, कित्येकदा असं होतं, लाखो रुपयांचं कर्ज घेतात आणि लोक परदेशात निघून जातात, किंवा बऱ्याचदा काही ना काही कारण शोधून ते कर्ज बँकेला परत करत नाहीत. अशाने बँकांचं खूप नुकसान होतं सर. बँका सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत आणि मग बँक्स बंद होतात आणि त्याचं नुकसान अर्थव्यवस्थेला होतं. देशाची अर्थव्यवस्था अशाने कोलमडू शकते. म्हणून सर, मला फक्त इतकंच सांगायचंय की हे काम वाईट नाहीये. वसुलीचं हे काम करून अर्थव्यवस्थेला हातभारच लागतो. एकदम बरोबर आहे तुमचं साळगावकर. साळगावकर, एक सांगू का? तू कोणतंही काम कर, पण तू आमच्या दीपूला खूप सुखाने नांदवशील याची खात्री आहे मला. साळगावकर, तू सगळ्यात आधी माझा आदर्श विद्यार्थी आहेस आणि आज माझा आदर्श विद्यार्थी आज जावई होणार आहे माझा, याचा जास्त आनंद आहे. तर मी जाहीर करतो, दीपिका मॅडम आणि इंद्राचं लग्न ठरलं. सर, माझी एक अट आहे. सर, लग्नाचा जो काही खर्च असेल तो मी करणार. नाही, आपण अर्धा अर्धा खर्च करू. नाही सर, खरंच त्याची काहीही आवश्यकता नाहीये. लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार. भाऊजी, अहो काही काय बोलताय? आपल्या कंपनीचं एवढं मोठं नुकसान झालंय, ते भरून काढायला आपल्याकडे पैसे नाहीयेत. तुम्ही लग्नावर पैसे काय उधळताय? हो ना दादा, अरे कंपनीत एवढा मोठा खड्डा पडलाय आणि तू काय लग्नावरती एवढा खर्च करतोयस रे? सानिका, तू यात मध्ये पडली नाहीस तर जरा जास्त बरं होईल. आणि राहिला प्रश्न कंपनीचा, तर ते कंपनी कार्तिक सांभाळतोय ना. मग जे काही नुकसान असेल ते कार्तिक बघून घेईल. इंद्राचा त्याच्याशी काही संबंध नाही. नाही हा, हे असं असेल ना तर मग मी हे लग्नच होऊन देणार नाही. सानू, अगं काय बोलतेस? गप्प बस जरा. काय गे सानू, काय बोलतेस? तुझं तोंड बंद ठेवा. लग्न होऊ देणार नाही म्हणजे काय? हो, बरोबरच आहे. मग तुम्ही माझ्या लग्नामध्ये मला काही दिलेलं नव्हतं. दीपूच्या लग्नामध्ये एवढा सगळा खर्च करताय, आठवतंय ना तुम्हाला? ताई, तुला या आनंद सोहळ्यामध्ये जर जुने वाद उकरून काढायचे असतील तर मला वाटतं तू इथून निघालेलं चांगलं. हे बरं बाबा, भाऊजींचे पैसे द्यायचे म्हणून तुम्ही घर गहाण ठेवलं
आणि मी माझ्या हक्काचे पैसे मागतीये तर तुम्ही मला जायला सांगताय? सानिका, बास झालं आता, खूप बोललीस. कार्तिक, बघ जरा तिच्याकडे. हा सानू, जरा थंड घे. मग जरा थंड घे. जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर थंड डोक्याने सगळं करावं लागेल. थंड घे जरा. अरे काय नवरा बायको तर एकमेकांशी बोललेच नाही आहेत. म्हणजे सर बघा ना, आपण सगळे लग्नाविषयी बोललो, पण नवरा बायको एकमेकांविषयी काही बोलले का? हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. दीपिका, इंद्रा, तुम्ही सुद्धा विचारा ना एकमेकांना प्रश्न. म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असेल तर. मला काही प्रश्न नाही विचारायचा, फक्त मॅडमना एक वचन द्यायचंय. मॅडम, मी तुम्हाला कधीच कशाचीच कमी भासू देणार नाही. इंद्राजी, वचन द्यायची काहीच गरज नाही, कारण मला माहितीये की जो माणूस सुखदुःखात माझ्या बरोबर आहे तो मला सुखातच ठेवणार. खरं तर मीच तुम्हाला वचन देते, कोणतीही परिस्थिती असो, कितीही संकट येऊ, मी कायम तुमच्या सोबत असेल. कारण माझं सुख तुमच्या सोबत असण्यातच आहे. सत्य सर, साहेब, बरं झालं तू वेळेवर आलास. हा, थँक्यू. चला येतोच. काय आहे? सांगतो, सगळं सांगतो. एक मिनिट थांबा. कसं आहे ना, माझ्या दोस्ताचं इंद्राचं लग्न आहे आणि दीपिका मॅडम सोबत आहे. आता एवढी सगळी धावपळ आहे, त्यात काही कामं राहून जातील. ती राहून जाऊ नये म्हणून काही कामं मी वेळेच्या आधी केली आहेत. म्हणजे लग्नाची पत्रिका तयार आहे. वाचून दाखवतो. आमच्या येथे श्री कृपेकरून ची सौका दीपिका मनोहर देशपांडे आणि चिरंजीव इंद्रजित साळगावकर यांचा विवाह आयोजित केलेला आहे. आमच्या येथे श्री कृपेने ची सौका दीपिका देशपांडे आणि इंद्रजित साळगावकर यांचा विवाह. सानू भास्कर, पुढे वाचू नकोस, मला त्रास होतोय. बेबू, तू काळजी नको करूस रे. दीपू आणि भाऊजींचं लग्न मी कधीच नाही होऊन देणार. थांब. दीपू, मी तुला साळगावकरांच्या घरी सून म्हणून कधीच येऊ देणार नाही. नमस्कार, मी मंजली मुक्ता. या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज
आज मी तुम्हाला एक स्पेशल व्लॉग सांगणार आहे, कारण हा व्लॉग आहे लग्नाच्या तयारीचा. माझ्या इंद्रा दादूचं लग्न ठरलंय आणि त्याच्या लग्नाच्या खरेदीसाठी आम्ही वहिनीच्या घरी बसलोय आणि ह्याला बस्ता फाडणे म्हणतात. तर दीपिका वहिनी कुठली साडी सिलेक्ट करणार आहे आणि दादू काय घालणार आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. वहिनी, अरे काय बास, आता तिला निवडू देत ना साड्या, जरा शांत राहा. वहिनी कुठली साडी फायनल करणार आहेस? नाही, मला काही कळत नाही अजून. जरा लवकर बघा ना, मला पण बघायच्या आहेत साड्या. दीपू, बघ बघ, तुला आवडेल ती साडी घे. हा, दीपू, मी एक सांगू का? तू ही साडी बघ, तुलाही मस्त दिसेल. घे. नाही दीपू, नको, ही साडी नको घेऊस. दुसरी बघ ना एखादी चांगली. ही बघ, ही कशी वाटते बघ बाळा. आई थांब ना, तुला काय कळतंय? माझी निवड चांगली आहे. थांब थांब. हो, सानूची निवड एकदम परफेक्ट असते. ही दाखवा. शी दीपू, ही साडी नको. दीपूला जरा बघू देत साड्या. मगाचपासून तुझीच बडबड चालू आहे. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. सानिका, तू राहू देत. हा, तू आणि कार्तिक कुणाचंही भलं करू नका. आधी स्वतःचं भलं कसं होईल ना ते बघा. वा काकू, लाखाची गोष्ट बोलता एकदम. थांबा, तुम्हाला कोणाला ना काहीच कळत नाही. मी बघते दीपूसाठी साडी. एकतर मी तिची मोठी बहीण आहे आणि तिची मोठी जाऊ आहे. अगं कितीदा सांगायचं तुला सानिका, ती तुझी मोठी जाऊ आहे, तू तिची नाही आहेस, कळलं? आणि ती माझी मोठी सून आहे, लक्षात ठेव आता. दीपू, साडीची किंमत बघू नकोस, तुला जी आवडेल ती घे. दीपू, ती बघ ना, ती. ही हे नवीन कलेक्शन आत्ता आलेलं. नको, दुसरी द्या. दुसरी कोणती? ते लास्टच काय, मोठ्याने सांगितलं तरी चालेल. सर, पाहिलं ना नजरे नजरेत कसं चालतंय यांचं. एकमेकांना काही सांगितलं नाही ते नजरेतनं सगळं ओळखतात. अरे यालाच तर प्रेम म्हणतात ना रे.
दीपू, अगं ही साडी का बघतीयस? तुझी निवड ना अजिबात चांगली नाहीये. ही साडी तुझ्यावर नाही माझ्यावर चांगली दिसेल. हो ना बेबू? ताई अगं तुला आवडत असेल तर तू घे घे. नाही मॅडम, लग्न तुमचं आहे ना, मग तुम्हाला हवी ती साडी निवडा तुमच्या आवडीची. सानिका, मॅडमचं लग्न आहे, त्यांचा मान आहे, तर त्यांना निवडू दे त्यांच्या आवडती साडी. आता जाऊ देत ना, तू कशाला बहिणी बहिणींमध्ये पडतोस? ते त्यांचं बघून घेतील. कसं आहे कार्तिकराव, ज्या गावाला आपण गेलोच नाही त्या गावचा पत्ता आपण दुसऱ्याला सांगू कशाला? त्यामुळे कसं आहे, तुझं काम कर. हा, तुम्ही तो मोबाईल बघताय ना? हा, बघा बघा बघा. आणि ताई, तू मध्ये लुडबुड केली नाहीस ना तरी चालेल बरं का. साळगावकरांची सून आहे मी. मला काही मान आहे की नाहीये? जरा काही झालं की सगळे दीपूचीच बाजू घेतात. ताई प्लीज तू असं काही आणू नकोस मनात. तू गप्पच बस दीपू, तुझ्यामुळे होतं हे सगळं. ताई दीपिका, तू नको लक्ष देऊस तिच्याकडे. तू तुला बघ ना कुठली साडी आवडतीये. हा, अजून खूप तयारी बाकी आहे ना आपली. निवड साडी. बिबू, हळू बोल. इथे माझ्या तोंडचं पाणी पळालंय, पाणी ढोसत बसलीस. बिबू, माझं डोकं आधीच फिरलंय. माझी कटकट नको करू. हळू बोल, कुणीतरी ऐकेल. ऐकलं तर ऐकू दे, मी नाही घाबरत कोणाला. हो, मग अशी साड्या घेताना कशाला ततपप चाललं होतं का तुझं? सानू, तुमच्या घरामध्ये ना चहा पाणचट मिळतो, सरबत पाणचट मिळतं, पण अपमान मात्र A1 क्वालिटीचा मिळतो. हा, स्वतःचा किती अपमान सहन करणार आहेस? बेबू, तोंड बंद ठेव तुझं. हे बघ, ऐक, मूर्खपणा करू नकोस. मग अशी साड्या घ्यायचं कशाला थांबलीस? बेबू, तू बघितलंस ना काय झालं आतमध्ये? सगळ्यांना दीपूचाच पुळका येतो. मला असं वाटत होतं आत्ताच्या आत्ता इथून निघून जावं, पण काय करू, माझंच घोडं अडलंय ना. असं नको करू यार. आपला जेवढा अपमान झाला ना त्याचा सगळा बदला ह्यांच्या लग्नात आपल्याला घ्यायचा आहे. तू काहीतरी संधी शोध. बेबू, बाबा ना माझ्यासाठी 1 रुपया खर्च करत नाहीत आणि दीपूसाठी बघ पाण्यासारखा पैसा ओततायत. मी आता एक कामच करते, दीपूसाठी ना सगळ्या हलक्यामधल्या गोष्टी सगळ्या निवडते मी. बघच, दे पाणी पी. मला नकोय तुझ्या घरचं पाणी, तू कामाला लाग जा. हे माझ्या हातचं शेवटचं सरबत. शेवटचं? काही काय बोलतोय सर तू? बरोबर आहे ना इंद्राजी? नाही म्हणजे आता लग्नानंतर तुम्हाला सगळंच दीपिका मॅडमच्या हातच लागणार, हो की नाही? घ्या घ्या, गेला तुम्हाला घ्या. दादू, चल ना पटकन सिलेक्ट कर. अगं काय असं बघताय काय? करा, कपडे निवडायचे आता. मॅडम, मला कुठे काय कळतंय यातलं? आम्ही सगळे कशाला आहोत मग? सुरू कर. दादू, कर ना सिलेक्ट पटकन. अहो घालून बघा, असं नाही कळणार. पण इथे
अरे इंद्रा, जिकडे सत्तूचा वावर तिथे टेन्शनला आवर. मान्य आहे माझं काहीतरी चुकतंय, पण भावना पोहोचल्या ना त्या महत्वाच्या आहेत. खोली रेडी आहे, जा लवकर बदल.